हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड तालुक्यासह शहरामध्ये माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 23 जानेवारी रोजी भव्य असा एरो मॉडेलिंग शो, खेड नगर परिषदेची नवीन पाणी समितीची आढावा मीटिंग पंप हाऊस येथे संपन्न। खेड तालुका बार असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी कोकणचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांची बिनविरोध निवड। शरीर साथ देत नाहीये, दुखापतीशी झुंजणाऱ्या सायना नेहवालचा अखेर बॅडमिंटनला गुडबाय। सविस्तर वृत्त। खेड तालुक्यासह शहरामध्ये माघी गणेशोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। खेड सोनाराळी येथील सिद्धिविनायक मंदिर, खेड बाजारपेठ मारुती मंदिर, वाणीपेठ मित्रमंडळ, रोहिदास नगर, स्वरूप नगर तसेच इतर ठिकाणी हा माघी उत्सव साजरा करण्यात आला। सोनाराळी मित्रमंडळातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 23 जानेवारी 2026 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त खेडमध्ये एक आगळा वेगळा भव्य असा एरो मॉडेलिंग शो आयोजित करण्यात आलाय। यामध्ये भारतीय वायुसेनेतील राफेल, तेजस, मिराज आणि सुखोई 30 अशा अनेक विमानांच्या प्रतिकृतींची थेट लाईव्ह थरारक कसरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। लायन्स क्लब नेहमीच खेडवासियांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येण्याचा प्रयत्न करतो। त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक उपक्रमांतर्गत मुलांना भारतीय वायुसेनेतील माहिती जवळून देण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी हा भव्य असा एरो मॉडेलिंग शो येत्या 23 जानेवारी रोजी खेड भरणा रोडवरील पाटीदार भवनच्या मागच्या मैदानामध्ये सकाळी 8:30 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे। तरी सर्व शिक्षणप्रेमींनी, विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून हा आगळा वेगळा कार्यक्रम पाहावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली। दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी खेड नगर परिषदेची नवीन पाणी समिती निवड झाली आणि 21 रोजी पाणी विभागाची आढावा मीटिंग उपनगराध्यक्ष पाणी समिती सभापती सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी पूर्ण शहरातील पाणी लाईन आणि नवीन योजनेचा आढावा घेतला। पाणी पुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। समिती सदस्य नगरसेवक प्रेमल चिखले, आरिफ मुल्लाजी, नगरसेविका नीता आमरे, वैभवी खेडेकर आणि अधिकारी उपस्थित होते। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मान्यता प्राप्त खेड तालुका बार असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांची बिनविरोध निवड करण्यात आली। याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा। भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचं स्थान मिळवून देणारी बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल हिनं स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली। गेल्या अनेक दिवसापासून गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजणाऱ्या सायनानं शरीर साथ देत नाही असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि कारकिर्दीला पूर्ण विराम दिला। खेड शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भरणे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सचिन जगन्नाथ निकम यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस शंकरराव कांगणे, तालुका प्रमुख दत्ता भिलारे, उपतालुका प्रमुख सतीश बेलोसे, महिला आघाडी तालुका संघटक अंकिता बेलोसे, विभाग प्रमुख अंकुश कदम, विनय तोडणकर, विष्णू कदम, श्रुती सचिन निकम, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश जयंती निमित्त आंजर्ले येथील कड्यावरील गणपती देवस्थान येथे आज खेडच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला यांनी पूजा अर्चना केली।
यावेळी नगरसेवक संजय मोदी, माजी नगरसेवक राजेश बुटाला, राकेश बुटाला, संजय धारिया, तेजस गांधी, सूरज मेहता, गीत मोदी, हर्ष बुटाला उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण उर्फ अण्णा कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्री मोहिते पाटील, श्री देशमुख, मोहन तात्या कदम, राजेश बुटाला, माजी नगरसेवक अंकुश विचारे, जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने खेडमधील जामगे येथील शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या निवासस्थानी नांदगाव मोहल्ला तालुका खेड रत्नागिरी येथील उबाटा गटातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं आवाहन योगेशदादांनी केलं. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला समितीतर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील असंख्य महिलांनी या समारंभाचा लाभ घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पंचायत समिती गण 26 विराचीवाडी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार दिनेश सुरेश पोफळकर यांनी बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. मित्र परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तहसील कार्यालय खेड येथे हा अर्ज दाखल करण्यात आला. सामान्य घरातील स्वच्छ प्रतिमेचा लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेचा सर्व खर्च पंचक्रोशीतील ऐनवरे, सवेणी, मणी, हेदली, कुळवंडी मधील लोकांनी केला असून ही उमेदवारी किंग मेकर ठरणार आहे, यात शंका नाही. यावेळी खेडच्या नगरसेविका वैभवीताई खेडेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते उदय बोरकर, मिलिंद शिंदे, विश्वजित गुजर, मनोज गायकवाड, राहुल कदम, ऐनवरे उपसरपंच तानाजी पोफळकर, निलेश पोफळकर, महेश पोफळकर, विद्या निलेश पोफळकर, दशरथ पोफळकर आणि इतर लोक उपस्थित होते. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या विकासपूरक राजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने खेडमधील जामगे येथील शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या निवासस्थानी मौजे मांडवे तालुका खेड येथील उबाटा गटातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं आवाहन योगेशदादांनी केलं. शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गणेश जयंतीचं औचित्य साधून श्री सिद्धिविनायक मंदिर येथून श्री स्वामी समर्थ भक्त संदीप सासने यांच्या अक्कलकोट पायीवारी ध्वजपूजन कार्यक्रम सोनाराळी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी सदर मंडळाचे अजित दांडेकर, माननीय वैभवजी खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर आणि मंडळाचे पदाधिकारी आणि स्वामी भक्त उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.